खरं म्हणजे नवीन सरकार आल्यानंतर विधानसभेतलं हे माझं पहिलंच भाषण आहे। आणि म्हणून मी सर्वप्रथम या विधानसभेच्या सर्व सदस्यांचं आणि महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेचे आभार मानतो। तर कदाचित महाराष्ट्रातला एक रेकॉर्ड असेल की सकाळपासून संध्याकाळपर्यंत 5-5, 7-7 लोक केवळ एकाच व्यक्तीवर बोलतात। आज त्यांचे मनापासून आभार मानतो। त्यांनी जे सातत्याने मला टार्गेट केलं त्यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेमध्ये माझ्याबद्दल सहानुभूती तयार झाली। 5 वर्षाचं माझं काम महाराष्ट्राच्या जनतेने बघितलं होतं। 5 वर्ष जाती धर्माचा विचार न करता सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा प्रकारचं काम तुम्ही केलं होतं। महाराष्ट्राच्या जुन्या इतिहासात आपण काढून बघा, विधानसभेच्या निवडणुकीत गेल्या 30 वर्षात तरी 50% मतं कोणाला मिळालेली नाहीत। ती 50% मतं या महायुतीला या ठिकाणी निश्चितपणे मिळाली। आंधियों में भी जो जलता हुआ मिल जाएगा, आंधियों में भी जो जलता हुआ मिल जाएगा, उस दिए से पूछना मेरा पता मिल जाएगा। यावेळी मात्र पहिल्यांदा पवार साहेबांनी एक नवीनच लॉजिक आणलं। म्हणाले ईव्हीएमचं सेटिंग असं झालं आहे की छोटी राज्य आम्ही जिंकतो, मोठी राज्य हे जिंकतो। कर्नाटक छोटं राज्य आहे, बंगाल छोटं राज्य आहे, जाऊ द्या। आता ते हे एकटे पडले आता त्याच्यामध्ये, कारण परवा जम्मू काश्मीरमध्ये इथले जे मुख्यमंत्री आहेत उमर अब्दुल्ला यांनी सांगितलं हे ईव्हीएम वर बोलणं सोडून द्या। त्यांना सांगितलं, सल्ला दिला, ममता दीदींनी पण सल्ला दिला। जे ईव्हीएम चाललेला आहे ना, ईव्हीएमचा अर्थ एवढाच आहे, एव्हरी व्होट फॉर महाराष्ट्र, जे महाराष्ट्राने आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। गालिब ताउम्र ये भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा। उद्योग गुंतवणूक येत्या जोमात, बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ, तरुणाईचं स्वप्न आता भगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही। त्याने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, कोणतीही शंका मनात ठेवू नका। ही जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो। मुंबईमध्ये बसलेला मराठी माणूस हद्दपार का झाला, कोणाच्या काळात झाला? का त्या माणसाला मुंबईमधनं ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार त्याच्या पलीकडे जावं लागलं? नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया विल बी गडचिरोली। गडचिरोली आता पुढचं स्टील सिटी म्हणून या ठिकाणी डेव्हलप होत आहे। पुण्याच्या नंतर महाराष्ट्रास नेक्स्ट इंडस्ट्रियल मॅग्नेट इज छत्रपती संभाजीनगर अँड जालना।